हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी। चला आज आपण बनवणार आहे सगळ्यांची आवडती आणि झटपट होणारी चमचमीत भेंडीची भाजी। ती भेंडीची भाजी म्हटलं की सगळ्यांना असं वाटते की भेंडीची भाजी चिकट होईल याची भीती वाटते। मी आज तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे की तुमची भेंडीची भाजी एकदम अशी सुटसुटीत आणि चविष्ट होणार। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर आता आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। ठीक आहे, त्यासाठी मी छान अशी भेंडी छान धुवून घेतलेली आहे आणि सर्व भेंडी धुतल्यानंतर पूर्ण अशी कापडाने पुसून घेतली आहे, कारण की थोडीशी भेंडी ओली असली तर ते चिकट होण्याची जास्त शक्यता असते। म्हणून मी छान अशी चिरून गोल गोल अशी चिरून घेतली आहे। तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये जिरं आणि लसूण टाकलेलं आहे। लसूण टाकून घेतले आहे, लसणाला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि एक छान असा कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा टाकलेला आहे। हळद, मिरची पावडर अर्धा चम्मच ते टाकून घेतलं, चवीनुसार मीठ ते टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हे सर्व आता मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, छान असं आपलं मिरची पावडर वगैरे अजून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊया, पूर्ण भेंडी टाकून घ्यायची। कधी पण भेंडी टाकल्यानंतर गॅसचा फ्लो हा मोठा ठेवायचा, कमी याच्यावर कधीच भेंडी टाकायची नाही, कारण त्यानं चिकट होऊ शकते। पूर्ण भेंडी मिक्स करेपर्यंत गॅसचा स्पीड हा मोठाच ठेवायचा। हे बघा, अशा प्रकारे आपली ही भेंडी पूर्ण आपण टाकून घेतलेली आहे। पूर्ण आपली भेंडी अशी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पूर्ण गॅस असा फुल पॉवरवर ठेवून पूर्ण व्यवस्थित मिक्स करायची, कारण की त्याने भेंडी चिकट होत नाही। हे बघा, अशी पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण हे 2 मिनिट झाकण ठेवून थोडीशी त्याला वाफ लागू देऊया। हे बघा, अशा प्रकारे आपली भेंडीची तयार झालेली आहे, काही चिकट न होता छान आणि अशी कुरकुरीत झाली आहे। बघा, तुम्हाला जर अशी भेंडी आवडत नसेल तर तुम्ही पण शेंगदाण्याचं थोडंसं मिक्सरमधून बारीक करून तुम्ही त्याच्यात घालू शकता। हे बघा, कशी कुरकुरीत छान अशी आणि मोकळी भाजी झालेली आहे, काहीच चिकट झालेली नाही आहे। आता 2 मिनिटं असं त्याच्यामध्ये छान अशी झालेली आहे। मी थोडंसं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं मिक्सरमधून काढून टाकलेलं आहे, बारीक करून शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी छान अशी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही कशी वाटली मला पण कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत।